रामकृष्ण हरी. नमो आदेश अलक निरंजन. येत्या वर्षातील खग्रास चंद्रग्रहण याविषयी आपणाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. ते म्हणजे असे मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 या रोजी खग्रास चंद्रग्रहण होत आहे आणि हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळं शक्यतो जेवढ्या लोकांना या ग्रहणाचे नियम पाळता येतील तेवढ्याने पाळण्याचा प्रयत्न करा. काही मंडळींचा असा प्रश्न असतो, नाही पाळलं तर? त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. ज्यांना खरोखर ग्रहणाची माहिती हवी आहे, जे नियमानं पालन करत असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 3 तारखेला मंगळवारी हे ग्रहण आहे आणि या ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:20 आहे. मध्य हा 5 वाजता आहे आणि मोक्ष 6:48 आहे. किंबहुना सकाळी 12 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत हे ग्रहण पाळायचं आहे. परंतु एवढा कालावधी जर आपणाला पाळणं शक्य नसेल तरी सुद्धा दुपारी 3 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत पाळण्याचा प्रयत्न करा. अगदी 4 तासाचा कालावधी आहे. फार काही करायचं नाही. या कालावधीमध्ये अन्न ग्रहण करायचं नाही. जेवढा होईल तेवढा तुमच्या गुरुने दिलेला मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे जपाची ताकद वाढत असते. 4 तासामध्ये तुम्हाला जेवढा जप करता येईल, ग्रंथाचं वाचन करता येईल, तेवढं सात्विक कार्य करायचं आहे. आणि 7 नंतर स्नान करून पूजा विधी करून आपल्या नित्यनेमाला सुरुवात करायची आहे. एवढा 4 तासाचा कालावधी जेवढ्या लोकांना पाळता येईल तेवढ्याने पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे ग्रहण तुम्हाला शुभ जावो एवढेच भगवंताच्या चरणी, नाथरायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. नमो आदेश अलक निरंजन.